तुमडा आणि गोलंदाज रोहित भोईर आणि स्टेजच्या दिशेने चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? थोडे मिसफिल्ड आणि 4 धावा येतील. पहिला चेंडू हल्ला बोलतोय 4 धावांसाठी. आणि खरोखरच पहिला चेंडू आणि हल्ला बोल 4 धावांसाठी. अप्रतिम फटकावून मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र ऑफच्या दिशेने कडकर चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. तेवढं सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल आणि एका धावते 6 करावं लागते मिस्टर क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या अंकावरती. खरोखरच षटकातील तिसरा चेंडू येतोय आणि आता मात्र निर्धावचा चेंडू म्हणावं लागेल. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित भोईर. आणि बघूया लेगच्या दिशेने कडकर चेंडू बघतोय आपण. सन 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 दन दन सीमा पार 4 धावांसाठी. खरोखरच अप्रतिम फटका होतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि बघूया मला वाटतं हा सुद्धा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर याची. खूपच सुरेख असा कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू 4 धावा, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू 4 धावा आणि 5वा चेंडू निर्धाव. आणि रिवर्स विमानाच्या नादामध्ये पूर्णपणे बीट देतोय साहिल तुमडा. आणि एका ओव्हरच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या अंकावरती. एस डीजे आया मना फसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना फसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. धन्यवाद डीजे. खरोखरच पहिलं षटक हाताळलं गेलं रोहित भोईर याने. 6 चेंडू आणि फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या. थोडं महाग षटक म्हणायला गेलं आणि दुसरं षटक हाताळतोय दीपेश खर्डीकर. बघूया झेल खाली क्षेत्र पोहोचेल का? आणि तेवढं सुरेख क्षेत्र म्हणावं मयूर याचं. आणि मला वाटतं एकाच धावावरती सॅटिस्फाय करायला लागते मिस्टर देवेश याला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावरती. खरोखरच सुंदरशी गोल होतो मैदानाच्या आतमध्ये. षटकातील दुसरा चेंडू होतोय आणि ऑफच्या दिशेने कडकर चेंडू होता आणि सुंदर झेल होता. परंतु झेल हा धरतीला दान होतोय आणि खूपच मोठं जीवदान मिळतोय साहिल तुमडा याला. स्वतः संघाला मैदानाच्या आतमध्ये जीवदानी स्पोर्ट्स संघाकडून. आणि धावसंख्या जाऊन 11 धावा या अंकावरती. खरोखरच आजच्या दिवसाला पण चौथ्या झेला पहिलाच सामना बघतोय. षटकातील तिसरा चेंडू होतोय. खूपच सुरेख गोलंदाजी आणि ऑफच्या दिशेने टॉस चेंडू. बघूया एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? आणि दुसरे धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते आणि 2 धाव सॅटिस्फाय करावं लागते मिस्टर देवेश याला. धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावरती. बोल. आणि खरोखरच आणि इथे मात्र क्लीन फोल्ड होतोय देवेश डोला. बॅक टू द पवेलियन. यस डीजे. मला दिलाचा अध्यक्ष घडवू ग तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडवू. मला दिलाचा अध्यक्ष घडवू ग तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडवू. धन्यवाद डीजे. खरोखरच खूपच मोठा आदराभास होतो जीवदानी स्पोर्ट्स संघाला देवेशाच्या रूपामध्ये. आणि धावसंख्या होती ती फक्त 13 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय
शरद तांडे याला एक लेफ्ट हँड बॅट्समन बघूया खूपच सुरेख अशी गोलंदाजी हाताळली ती दिपेश खर्डीकर याने आणि मला वाटतं निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी पहिला चेंडू एक धाव दुसरा चेंडू एक धाव तिसरा चेंडू 2 धावा आणि चौथा चेंडू विकेट पाचवा चेंडू गडी गार्द करण्यात यश खरोखरच अप्रतिम गोलंदाजी पहिला षटक रोहित भोईरचं थोडं महागडं ठरलं गेलं फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या आणि आता मात्र निर्धाव चेंडू बनवला गेला खरोखरच अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये दिपेश खर्डीकर याची खरोखरच 6 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आणि 1 गडी गारद करण्यात यश आलं दिपेश खर्डीकर स्वतः संगमाला बघतोय मैदानाच्या आतमध्ये आपण संगमा एमडी किंग संघाचा संगमाला बघतोय रोहित भोईर अँड दिपेश खर्डीकर अजित गोवारी सर यांचा संघ बघतोय यांनी एका बाजूला बघतोय साहिल जीवदान स्पोर्ट संघाचा संघ मालक साहिल तुंबडा अँड आकाश डोवळा या सरांचा संघ बघतोय खरोखरच तिसरा षटक हातात येतोय संघाकडून तिसऱ्याने वैयक्तिक दुसरा षटक हाताळतोय रोहित भोईर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू येतोय रोहित अँड साहिल आणि मला वाटतं ऑफच्या दिशेने कडकल चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते दोन धावते 5 साहिल तोमडा याला धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरसावली जाईल धावसंख्या जाऊन उपस्थिती 15 धावा या अंकावरती तसेच आपल्या दुकटण गावातील एक सामाजिक कार्यकर्ते माजी तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय सन्माननीय पंढरीनाथ पाटील सर यांचं आगमन झालेलं आपण मुख्य मंचावर बसून आसनास्थ व्हायचे तसेच आपल्या दुकटण गावचे सामाजिक कार्यकर्ते भगवान भोईर सर आपण सुद्धा मुख्य मंचावर बसून आसनास्थ व्हायचंय तसेच दुकटण गावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील सर आपण मुख्य मंचावर बसायचं आहे आणि वळूया मैदानाच्या आतमध्ये खरोखरच खूपच सुंदरसा फटका बघतोय साहिलच्या बॅट मधून षटकार 6 धावा 6 धावाच्या साहाय्याने धावसंख्या धावून पोहोचते 21 धावा खूपच सुंदरशी फटके बघतोय मैदानाच्या आतमध्ये दिपेश खर्डीकर यांनी खूपच सुंदर अशी गोलंदाजी हाताळली होती 6 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या तसेच रोहित भोईर यांनी पहिलं षटक आणि खरोखरच आपण बघतोय हाणावर बघतोय आणि होंडोळ्याच्या तिसऱ्या चेंडूवरती हल्ला बोलतोय 6 धावांसाठी अप्रतिम फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये साहिल तुंबडा एक विस्फोटक बल्लेबाज जीवदानी स्पोर्ट्स संघाकडून स्वतः संघ मालक आणि ऑफच्या दिशेने कडकल चेंडू बघूया मला वाटतं एक धाव सहजरित्या पूर्ण आणि सन दन करीत जातोय 4 धावांसाठी डीपीएल चौकार येतोय खरोखरच अप्रतिम फटकेबाजी होतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू 2 धावा दुसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू 6 धावा आणि चौथा चेंडू 4 धावा खूपच महागडं षटक म्हणावं मिस्टर रोहित याचं आणि षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय रोहित टू साहिल आणि बघूया झेल खाली आणि साधा सोपा झेल धरतीला दान होतोय खूपच मोठी चूक करतोय अजय आणि मला वाटतं 2 धाव सॅटिस्फाय साहिल तुंबडायला धावसंख्या मात्र धाव दोन्ही पुढे सरसावली जाईल धावसंख्या धाव होते 27 धावा 27 आणि तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल रोहित याचा मारा करेल साहिल खरोखरच खूपच महागडं षटक म्हणावं रोहित याचं पहिला चेंडू 2 धावा दुसरा चेंडू 1 निर्धाव तिसरा चेंडू हल्ला बोल 6 धावा चौथा चेंडू हल्ला बोल 4 धावा 5वा चेंडू 2 धावा आणि षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू रोहित टू साहिल आणि स्टेजच्या चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं एका धावावर सॅटिस्फाय करावं होते मिस्टर साहिल याला धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाईल 3 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या धावून पोहोचते ती 28 ऑन द बोर्ड लागले 28 धावा यस डीजे
धन्यवाद डीजे. खरोखरच ऋत्विक पाटील आणि चौथा षटक आता तो ऋत्विक पाटील एक अतिशय नावला गोलंदाज बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू ऋत्विकाच्या हल्ला बोलवतोय. वन बाउन्स सीमा पार होतोय 4 धावांसाठी. खरोखरच पहिला चेंडू ते हल्ला बोलत येतोय ऋत्विक पाटीलच्या. पहिला चेंडू 4 धावा खर्च करतोय. बघूया अनेक विस्फोटक बल्लेबाज आपण जीवदानी स्पोर्ट्स संघ बघतोय. साहिल तुमडा स्वतः संगम बघतोय मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा सज्ज. षटकातील दुसरा चेंडू ऋत्विक पाटील टू साहिल आणि पंचांचा इशारा हवेत पंचांनी वाईट दर्शवला. फाईटच्या रूपामध्ये 1 धाव अंकित अर्जित केली जाईल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते डबल 3 33 धावा आणि वैयक्तिक साहिल मात्र 23 धावांवरती खेळतोय आणि सुंदरसा फटका घेतलाय तो बघूया. आणि तेवढा सुरेश क्षेत्र म्हणावं राहुल दांडेकरचं आणि 2000 सॅटिस्फाय करावं मिस्टर साहिल याला. खरोखरच सुंदर फटका होतोय मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट बघतोय मैदानाच्या आतमध्ये साहिल तुमडाच्या माध्यमातून अँड शरद तांडेल्याच्या माध्यमातून. खरोखरच धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा या अंकावरती आणि स्टेटच्या दिशेने टोल चेंडू बघूया. एक धाव सहज येते पूर्ण आणि थोडे मिसफीड होत आहे आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. खरोखरच अप्रतिम फटके बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू 4 धावा, दुसरा चेंडू वाईट आणि त्याचा तिसरा चेंडू मला वाटतं 2 धावा आणि तिसरा चेंडू हल्ला बॉल 4 धावा आणि षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय ऋत्विक पाटील टू साहिल तुमडा. आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का आणि मला वाटतं सुंदर असा झेल टिपलाय तो अजय याने. खूपच मोठा आदरावत तो जीवदानी स्पोर्ट्स संघाला. साहिलच्या रूपात साहिलच्या जागा समोर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर सूरज धानवा. एक विस्फोटक बल्लेबाज म्हणजे त्याची ओळख आपण बघतोय. स्वतः संगमला बघतोय. थोडा नाखुश असतील साहिल तुमडा. खरोखरच आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या अंकावरती. खरोखरच अजून एक चेंडू आहे का? एक चेंडू आहे ना. षटकातील 5वा चेंडू असेल आणि खूपच मोठा गडी बाद होतोय. सुंदरशी गोलंदाजी म्हणावं लागेल ऋत्विक पाटीलची. खूपच मोठा मासा जाळाला अडकलोय साहिल तुमडाच्या मार्फत. षटकातील 5वा चेंडू असेल ऋत्विक टू नवीन बॅटर सूरज आणि सूरज आलेला रिव्हर्स मारण्याचा पूर्ण नादामध्ये पूर्णपणे बीट होतोय आणि निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ऋत्विक पाटील. षटकातील अंतिम चेंडू असेल ऋत्विक टू सूरज आणि आता मात्र पंचांनी वाईट दर्शवला गेला पण वाईटच्या रूपामध्ये 1 धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या अंकावरची. खरोखरच अप्रतिम फटका बघितला आपण साहिलच्या माध्यमातून जीवदानी स्पोर्ट्स संघाकडून. आणि आता मात्र लक्षात दिशेने कडकर चेंडू तेवढं सुरेश क्षेत्र म्हणावं राहुल दांडेकरचं आणि एकाच धावावरती सॅटिस्फाय करावं लागलं ते सूरज धानवायला. आणि मला वाटतं 2 धावा मिळतील. 5+1 अशा प्रकारे 2 धावा मिळतील. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती. धावसंख्या होती 43 धावा. सॉरी थोडं गुण लिखायचं थोडस. धावसंख्या होती 42 धावा. बघूया निखिल गोवारी नवीन गोलंदाज बघतोय. 5वा षटक हाताला देतो निखिल गोवारी आणि ऑफच्या दिशेने कडकल चेंडू शर्यतीच्या बॅटमध्ये गेलेला आणि मला वाटतं सहन 2 करत होतोय 4 धावांसाठी. डीपीएल चौकार येतोय.
खूपच सुरेख फटके होतो मैदानाच्या आतमध्ये शरद तांडलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते ते 46 46 धावा. खरोखरच खूपच महागडा षटक म्हणावं लागेल. मला वाटतं पहिला चेंडू ते हल्ला बोलतोय निखिल गोवरेच्या. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 5 चेंडू मध्ये बघूया किती धावा काढण्यात यश येईल जीवदानी स्पोर्ट्स संघाला. षटकातील दुसरा चेंडू येतोय निखिल टू शरद आणि ऑफच्या दिशेने डॉल चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. आणि मला वाटतं तेवढंच सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल. रोहित उर्फ होंडाचा एका धावचा सटास फाय करतो शरद याला. धावसंख्या मात्र 1 पुढे सरसावली जाईल. धावसंख्या धावून होते 47 47 धावा. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू 4 धाव, दुसरा चेंडू 1 धाव, 2 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्या गेल्या. खरोखरच षटकातील तिसरा चेंडू येतोय निखिल टू सूरज. थुकटन प्रीमियर लीग 2024 आणि पर्व 6वे बघतोय आणि 4थ्या दिवसातील पहिलाच सामना बघतोय आपण. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश निखिल गोवारी. खरोखरच खूपच सुरेख कमबॅक करतोय. पहिला चेंडू हल्ला बोल केला होता 4 धावांसाठी, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश. खरोखरच 3 चेंडूचा खेळ संपन्न होता आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या निखिल गोवारी याने. षटकातील चौथा चेंडू येतोय निखिल टू सूरज आणि बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि सेफ झोन मध्ये झेल उडतोय आणि 2 धावा का रोखू शकणार नाही. आणि मला वाटतं 2 धावते 6 करावं मिस्टर सूरज धानवायला. धावसंख्या मात्र 2 पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 49 धावा. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शेष असेल आणि बघूया झेल खाली क्षेत्र पोहोचेल का. आणि मला वाटतं तेवढं सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल राहुल दांडेकर याचं. आणि 2 धावा कंप्लीट होताना तिसरी धाव होईल का आणि रन आउट होतोय सूरज धानवा. 2च धावा मिळतील. 2 रन प्लस विकेट. खूपच मोठा आदरा वाचतोय तो जीवदानी स्पोर्ट्स संघाला सूरजच्या माध्यमातून. एस डीजे खरोखरच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण राहुल याला. एक 20 बल्लेबाजांची ओळख मॅनप्रम थुकटन बोरंबाडा राहुल शनिवार. खरोखरच एक 20 बल्लेबाज. बघूया फक्त आणि फक्त षटकातील अंतिम चेंडू असेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 51 आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का आणि साधा सोपा झेल धरतीला दान होतोय आणि 2 धाव का रोखू शकणार. आणि मला वाटतं तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा. 55 टू विन असेल. खरोखरच खूपच सुंदर असे फटके बघितले आपण मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच चला नेक्स्ट मॅच 4 स्टार डुकटन वर्सेस चामुंडा वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस विन साठी यायचंय.
मृत्युंजय पाटील चला लगेच क्षेत्राने साधून घ्यायचंय मित्रांनो जरा घाई करायची मंडळाला सहकार्य करायचंय चला नेक्स्ट मॅच 4 स्टार वर्सेस चामुंडा वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस विनसाठी आहे 4 स्टार संघाचा कर्णधार टॉस बॉक्स इथे आलेला आहे चला चामुंडावर संघाचा कर्णधार टॉस विनसाठी द्यायचा आहे तसेच टॉस करत आहे आणि सलामी जोडी मैदानाकडे हलके हलके पावलं जाताना वंदेश आणि शरद चला छत्रीने लगेच मित्रांनो सजून घ्यायचं आहे आणि टॉस करते मला वाटतं दुकटन गावातील दुकटन ग्रामपंचायत माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय निवास शांताराम पाटील सर यांच्या हस्ते टॉस करून घ्यायचं आहे सलामीची जोडी मैदानात दाखल होते शरद आणि वंदेश बघूया स्ट्राइक इन होती बघतोय आपण वंदेश याला नाटक इन होती बघतोय आपण शरद याला एक विस्फोट बल्लेबाज एमडी किंग संघाकडून खरोखरच वंदेश अँड शरद सामना सुरू करायचा मित्रांनो खरोखरच 30 चेंडू आणि 56 धावांचा टार्गेट असेल 55 धावांचा टार्गेट असेल आणि टॉस विन आहेत चामुंडा वॉरियर्स संघ आपला निर्णय कळवायचा मित्रांनो पहिला चेंडू होतोय साहिल आणि पहिला चेंडूवरती अल्ला बोलवतोय मला वाटतं 1 बाउन्स चौकार येतोय खरोखरच पहिला चेंडू ते हल्ला बॉल वंदेशाच्या बॅट मधून 4 धावांसाठी खरोखरच पहिला चेंडू हल्ला बॉल होतोय 4 धावांसाठी षटकातील दुसरा चेंडू साहिल टू वंदेश आणि ऑफच्या दिशेने कडकल चेंडू बघूया 1 बाउन्स 2 बाउन्स तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण अक्षय जाधव व्हायचं आणि मला वाटतं 2 धाव सॅटिस्फाय करावं लागेल मिस्टर वंदेशाला धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरसावली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा अंकावरती सचिन माळी कुठे जाईल आपण मुख्य मंचावर येते सचिन माळी सर आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि हा मात्र येतोय डीपीएल षटकार खूपच महागड षटक म्हणावं लागेल पहिला चेंडू 6 धावा दुसरा चेंडू 2 धावा आणि तिसरा चेंडू षटकार येतोय 3 चेंडू आणि 6 धावा खर्च 12 धावा खर्च करतोय साहिल तुंबडा आदरणीय सन्माननीय सचिन माळी कुठे असतील तर आपण मुख्य मंचावर यायचं आहे तसेच फ्रेंड सर्कल संघाचा ऑनर आपण बघतोय सुमित गायकवाड सर आपण मुख्य मंचावर यायचं सुमित गायकवाड सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर बसून आसनास व्हायचं आहे तसेच दुकटन गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश डोला सर आपण मुख्य मंचावर बसून मंडळ आसनास व्हायचं आहे वळूया मैदानाच्या आतमध्ये षटकातील चौथा चेंडू येतोय आणि एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का एका धावचा सॅटिस्फाय करावा लागेल मिस्टर वंदेशाला एक विस्फोटक बल्लेबाज होतोय मैदानाच्या आतमध्ये वंदेश आणि आणि खरोखरच एक धाव मिळेल
आणि ऑफच्या दिशेने कडक चेंडू सहन 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 दहन दहन करत जातोय चेंडू सीमा पार 4 धावांसाठी खरोखरच अप्रतिम फटके बजवतोय मैदानाच्या आतमध्ये शरद भोईराच्या माध्यमातून खूपच महागडं षटक म्हणावं लागेल मिस्टर साहिल तुंबडा येतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा या अंकावरती 17 धावा बघूया अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ संपन्न पहिला ओव्हरचा बघूया किती धावा मिळतील खरोखरच सुंदर फटकेबाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये वंदेश कामणकर आणि शरद भोईर पहिल्या शर्यतीला अंतिम चेंडू असेल आणि त्या दिशेने चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण तेवढं सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल संजय डोला यांचं एका ओव्हरच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावा खरोखरच मी थोडी रजा घेतोय आणि मायक्रोफोन फोनवरती आमंत्रित करतोय आपल्या दुकटन गावातील एक गोड आवाज आपण ऐकूया आदरणीय संदीप पांडुरंग जाधव यांचा आपण ऐकूया गोड आवाज थँक्यू विनोदजी तांडेल हॅलो हॅलो दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आले ते गोलंदाज देवेश पहिलाच चेंडू टाकलेला देवेश आणि निर्धाव चेंडू हाताळलेले शरद यांनी धावसंख्या सरसावलेली ती एक षटकानंतर 18 धावा दुसरं षटक मार्गस्थ देवेश यांचं बघूया दुसरा चेंडू पुन्हा बीट केलेला चेंडू बाईच्या स्वरूप हॅलो हॅलो आवाज कमी आहे का हॅलो हॅलो मायक्रो हॅलो 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 माइक चेक हॅलो 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 कमी आहे रे भरपूर आवाज किती धावा काढल्या एकच काढली तिसऱ्या चेंडूवर सुद्धा एक धाव आलेली धावसंख्या एकने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 20च्या घरामध्ये सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला निश्चितच शरद टांडेल यांना कलांडली देऊन चौकार गेलेला आहे वंदेश यांच्या बॅटीतून निघाला चौकार या 4 धावानंतर धावसंख्या 4 ने पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 24 ऑन द बोर्ड एमडी किंग संघाची निश्चितच 55 धावाचं आव्हान दिलेलं ते जीवदानी स्पोर्ट्स संघाने निश्चितच चांगली फटकेबाजी केली होती साहिल तुंबडा यांनी निश्चितच मिडऑफच्या क्षेत्रामध्ये नो मॅनलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला वन बाउन्स सीमा रेषा पार आणि या 4 धावानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 28च्या घरामध्ये दुसरं षटक मार्गस्थ निश्चितच 5 चेंडूचा खेळ झालेला आहे शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हरचा 20 शेवटचा चेंडू बघूया फुल टॉच चेंडू आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय कार्पेटला रोल करत जातोय निश्चितच एकाच धावावर समाधान शरद यांनी नाकारलेलं आहे आणि एक धावानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 12 चेंडू आणि 29 धावा अजून सुद्धा मैदानात सज्ज आहेत ते 2 फलंदाज तकडे एक फलंदाज वंदेश कामनकर तसेच शरद भोईर एमडी किंग संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले ते दीपेश बघूया पहिला चेंडू आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक साहिल तुंबडा यांचं एक धावावर समाधान सॉरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 30च्या घरामध्ये निश्चितच अजून सुद्धा एक सुद्धा विकेट गेलेली नाही आणि सुरेख गोलंदाजी निश्चितच जोरदार अपील होता पण पंचांनी कोणताच निर्णय न देता
दीपेश यांचे 2 चेंडू झाले, 2 चेंडू मागे, धावसंख्या 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. बघूया तिसरा चेंडू. पुन्हा घुटनात देख तमाशात देख वंदेश कामनकर यांचा प्रयत्न होता, पण चांगलीशी गोलंदाजी हाताळत आहेत दीपेश. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले, 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव दिलेली आहे. आणि फुलटॉस चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आदरणीय माननीय प्रमोदजी शेळगे साहेब आलेले आहेत. एक बुलंद आवाज पारगल तालुक्याचे बुलंद आवाज आता आपल्या इकडे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा गोड आवाज आपण आता थोड्याच वेळात ऐकूया. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा प्रयत्न तसाच होता, पण निश्चितच चांगली गोलंदाजी हाताळली दीपेश. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. धावसंख्या 36 च्या घरामध्ये गेलेली आहे. ऑन द बोर्ड 36 धावा, बिनबाद 36 अशी धावसंख्या एमडी किंग संघाची झालेली आहे. पुन्हा थर्डमॅनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि 2 धावा निश्चितच काढतील. तिसरी धावाचा प्रयत्न नाकारलेल्या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावाने तर धावसंख्या 38 धावा. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 38. चला ऐकूया आता एक गोड आवाज प्रमोदजी शेडगे साहेबांचा. मी आता सुट्टी घेतोय. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. 38 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर खेळ झालेला आहे. हॅलो चेक. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. अक्षय यावेळेला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर येताना. एका साईडला फलंदाज आहे वंदेश कामणकर. ऑफ साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय शरदचा. मिड ऑफच्या रिजनमध्ये चेंडू निघून जाईल आणि तत्पूर्वी फक्त सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एका साईडला संघ आहे तो एमडी किंग संघ पाहायला मिळतो आणि एका साईडला जीवदानी स्पोर्ट्स आपण पाहू शकाल. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. 40 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हर पॉइंटच्या दिशेने खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. चेंडू निघून जाईल 2 धावांकरता आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42. या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. चौथे षटक प्रगतीपथावर आहे. एमडी किंग वर्सेस एका साईडला जीवदानी स्पोर्ट्स फिल्डिंग करणारा संघ पाहायला मिळतोय, तर एमडी किंग हा प्रथम बॅटिंग करणारा संघ आपण पाहू शकाल. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला कट केला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाईल 30 यार्ड सर्कलमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 43. या धावसंख्येवर 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचते.
फेअर डिलिव्हरी. वंदेश कामनकर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अगोदर प्ले करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला लिफ्ट केलं असं वाटलं, आशाभूत नजरेने पाहिलं होतं वंदेश कामनकरने. पंच राम पाटोळे सर आणि एका साईडला जय पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 पंच या स्पर्धेकरिता. मुन्ना पठाण सर तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला खूप सुंदर पद्धतीने खेळलं होतं, परंतु तेवढाच उमेदीने घेतलेला झेल आणि वंदेश कामनकरच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. सात बॉल मध्ये 12 रन्स आपण पाहू शकतायत. एकंदरीत विजयासाठी 55 रनचं टार्गेट. तर 7 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. सामना अटीतटीचा आणि अशा वेळेला मात्र निर्णायक क्षणाला निर्णायक विकेट घेणं अक्षय जाधवला गरजेची गोष्ट होती आणि तेच मात्र करत असताना आपण पाहिलं वंदेश कामनकर बॅक टू द डगआउट. सात बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता. ऑफ साईडला फटका तर अप्रतिम आहे. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते फिल्डर कडून. अक्षय जाधव पुन्हा एकदा फंबल होत आहे. ताना करता करता डिरेक्ट हिट आणि यस गॉन. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता. 6 बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण एमडी किंग या टीमला विजयाकरिता. पॉइंट्स टेबलमध्ये आता मात्र आपण पाहू शकताय तर रेस लागेल. ज्या पद्धतीने 3 ते 4 संघ आपण पाहू शकताय टॉप 4 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळतील. शरद एका साईडला आपण पाहतायत बॅक टू द डगआउट रनआउटच्या स्वरूपात. आता 6 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 रन्स. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लेन द लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि इथून अजयला आपण पाहू शकाल सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. कालच्या दिवसात सुद्धा दीपेशने इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त पाहायला मिळालं होतं आणि तीच गोलंदाजीचा पुन्हा एकदा धुरा सांभाळण्यासाठी त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेलाय. स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करावायची याचं परिपूर्ण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश या गोलंदाजाला या खेळपट्टीचा अनुभव. ऑन साईडला होंडोच्या बॅटमधून क्लास टायमिंग. जबरदस्त पहिला षटकार आपण पाहू शकतायत आणि आता मात्र 4 बॉल 5 रनची आवश्यकता आहे. खरोखरच आठवण झाली ती म्हणजे कुडूसचा ब्रँड, वाडा तालुक्याची शान अर्षद मेमन उर्फ होंडो. परंतु इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. होंडो या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. बॅटचा जो स्पीड होता तो अप्रतिम पाहायला मिळाला. षटकार आला. आता 4 बॉल 5 ची नितांत आवश्यकता आहे. या वेळेला पुन्हा एकदा त्याच अंदाजाने स्टायलिश फिनिश. क्या बात आहे. आज रोहित मात्र या वेळेला म्हणतोय रडायचं नाही तर लढायचं आहे आणि तेच दर्शवत असताना पाहायला मिळतोय. एमडी किंग कॉंग्रॅच्युलेशन. बाउन्स मिळाला होता आणि परिपूर्णता आपण पाहू शकलात. 2 बॉलवर 2 षटकार देत आपण पाहतायत.